आज आपण बनवूया आळूंच्या पानाची भाजी। त्यासाठी पाने घेतलेले बघू शकता, स्वच्छ धुवून। इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, बारीक कट करून। याला आपण मिक्सर मध्ये याची बारीक पेस्ट बनवणार आहे। शेंगदाणे घेतलेले इथं मी अर्धा किलो, ते शेंगदाणे आपण भिजत टाकू व्यवस्थित। अर्धा तास तरी कमीत कमी शेंगदाणे आपण भिजत टाकू। आणि इथं दही घेतलेले आहे मी। पानांना आपण आता व्यवस्थित कट करून घेऊ। सर्वप्रथम यांच्या दांड्या काढून घेऊ। अशा पद्धतीने पूर्ण दांड्या काढून घेऊ आपण पानांचे। आपले आळूचे पानं व्यवस्थित कट करून झालेले आहे। त्याच्यामध्ये मी दांडे पण घेतलेले आहे। आपण आता यांना कट करून घेऊ व्यवस्थित। आपले आळूचे पानं कट करून झालेले पूर्ण। तर आपण याला कुकर मध्ये व्यवस्थित बॉईल करून घेऊ। 2 ते शिट्टे घेऊन टाकू आपण। मीठ, हळद, पाणी। कुकर मध्ये आपण याच्या 2 शिट्टे घेऊन टाकू। भाजीसाठी तेल, जिरे, बारीक चॉप केलेला लसूण, चॉप केलेला अद्रक, चॉप केलेली बारीक मिरची, चॉप केलेला कांदा। कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण, ब्राऊन होईपर्यंत। कांदा आपला ब्राऊन झालेला आहे व्यवस्थित। आपण आता त्यात चॉप केलेले टमाटर घालून घेऊ। टमाटे व्यवस्थित फ्राय करून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। त्याचा कच्चापणा जावोस्तोवर व्यवस्थित फ्राय करून घेऊ। मीठ, हळद, धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, गरम मसाला, मटन मसाला, किचन किंग मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाला व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता आपण हे खोबरं पिसून घेतलेलं टाकून घेऊ याच्यात। खोबरं व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ। खोबरं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही। त्याने तेल पण सोडलेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये भिजत टाकलेले शेंगदाणे घालून घेऊ। परतून घेऊ व्यवस्थित। दही, व्यवस्थित दही मिक्स करून घेऊ आपण। कंटिन्यू आपल्याला पलटा चालवावा लागेल, कारण की दही फुटायला नको म्हणून। तेल सुटस तोपर्यंत आपण परतून घेऊ। ग्रेव्ही व्यवस्थित फ्राय झालेली बघू शकता तुम्ही, त्याला तेल पण आलंय। आपण आता याच्यामध्ये आळूचे पानं बॉईल करून घेतलेले घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। झाकण लावून आपण 10 ते 15 मिनिटं उकळी घेऊन टाकू भाजीला। आपल्याला 10 ते 15 मिनिटं झालेले आहे भाजीला। व्यवस्थित उकळी पण आलेली आहे। छान अशी भाजी आपली शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये गूळ आणि आमसूल घालून घेऊ। आमसूल आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। आपण आता 5 मिनिटं झाकण ठेवून देऊ। अजून 5 मिनिटं वाफेवर परत शिजवून घेऊ। गूळ आणि आमसूल टाकलं त्यासाठी। 5 मिनिटं झालेले आपल्याला। व्यवस्थित आपली भाजी उकळलेली आहे। भाजी पण आता तयार झालेली आहे। आपण आता भाजी सर्व करून घेऊ।